पुलगाव येथील असंख्य वर्षापासून जे रखडलेला रेल्वे स्टेशन ते नाचनगाव जो रस्ता होता, मात्र आता राजूभाऊ बकाने जे आमदार झाले आहेत यांनी सर्व अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे। तातडीने जितक्या लवकरात लवकर होईल इतक्या लवकर हा रस्त्याचं काम सुरू करण्यात यावं। आपल्यासोबत आमदार साहेब आहेत। साहेब, काय सांगाल की आपण नेमकं कशी काय कानउघडणी केली अधिकाऱ्यांची आणि काय आपल्या मतदारसंघाचा जो विकास रखडलेला होता तर कशा पद्धतीने पूर्ण झाला? साधारण 2021च्या पहिल्या महिन्यामध्ये आम्ही सन्माननीय आमचे नेते गडकरी साहेबांकडून CRFचा निधी आणलेला होता 18 करोड रुपयाचा। जे काम त्या ठिकाणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं, टेंडर निघाल्यानंतर 18 महिन्याची मुदत असताना सुद्धा त्या ठिकाणी सिब्बल नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी व्यवस्थित काम केलं नाही आणि मुदतीमध्ये काम झालं नाही। त्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोकांचे अपघात झाले, अनेकांना खूप समस्या गेल्या आणि या ठिकाणी आमदार पूर्वीचे जे होते ते रणजित प्रताप कांबळे यांना तर ते काम होत नाही म्हणून त्याचा आनंदच होता। त्यामुळे मी आमदार झाल्यानंतर लगेच BNCचे अधिकारी, MSEBचे अधिकारी, नगर परिषदचे अधिकारी, पाणी पुरवठ्याचे अधिकारी या सगळ्यांना मी या ठिकाणी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की 45 दिवसाच्या आत हे काम जर झालं नाही तर तुम्हाला मुश्किल होईल या ठिकाणी। आणि असं आहे की 18 महिन्याचा वर्क ऑर्डर असताना एखाद्या कामाला 3-3 वर्ष लागणे हे काही संयुक्तिक नाही। कारण जर का जास्त कार्यकाळ त्याच्यानंतर गेला तर तो CSR रेट जुना असतो आणि नवीन CSRमध्ये करायला कोणी तयार नसतं। त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पुलगावच्या बाजूला जो उड्डाणपूल आहे तो गुंजखेड्याकडे जातो, त्याचा कॉन्ट्रॅक्ट आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने केला होता। आर्या कोण आहे तर रणजित कांबळेची मुलगी आहे आणि त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट घेतला होता। 2016चा कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षाचा वर्क पिरियड असताना सुद्धा तो झाला नाही। त्याचं रिटेंडरिंग करण्यात आलं आणि रिटेंडरिंग केल्यानंतर सुद्धा CSR रेट वाढल्यामुळे तो कॉन्ट्रॅक्ट कोणीच घेतला नाही, किंबहुना ज्यांनी घेतला त्यांनी ते काम केलं नाही आणि आजही अनेकांना त्या ठिकाणी खूप फिरून जावं लागतं। आणि महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असं असेल की रेल्वे गेट नेहमीसाठी बंद करून टाकलं, कारण काय तर पुलाचं काम झालं नाही। लँड ॲक्विजिशन पैसे पाठवले होते तेही करण्यात आले नाही आणि या ठिकाणी आम्ही सन्माननीय गडकरी साहेबांना सांगून आता लँड ॲक्विजिशनसुद्धा केलं आणि त्या पुलासाठी आता जे नवीन CSR म्हणजे 35 करोड रुपये पूर्वी त्या ब्रिजची कॉस्ट होती, आज ती कॉस्ट 115 करोड रुपये झाली। तो म्हणजे याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने काम करणं, काम अडवून ठेवणं, किंबहुना लोकांना त्रास देणं हे काही संयुक्तिक नाही। म्हणून मी या ठिकाणी निवडून आलो असल्यामुळे, लोकांनी जनतेने मला निवडून दिलं असल्यामुळे माझी जबाबदारी ॲक्च्युली वाढली आहे आणि लोकांच्या अपेक्षा 25 वर्षापासून या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅकलॉग आहे। तो बॅकलॉग भरून काढण्याचं एक आव्हान माझ्यापुढे आहे आणि लोकांची साथ असल्यामुळे आणि सरकार आमचं आहे, केंद्रामध्ये सरकार आमचं आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार आमचं आहे आणि त्यामुळे सर्व नेत्यांची साथ मला असल्यामुळे या ठिकाणी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझ्याकडून मी करणार। नक्कीच ज्या अधिकाऱ्यांनी चालढकलपणा केली त्यांनी मात्र आता सांभाळून राहावे, कारण गेल्या 35 वर्षापासून जे अधिकारी चालढकलपणा करून सर्वसामान्यांना त्रास देत होते आता ते चालणार नाही, कारण कर्तव्यदक्ष असणारे आमदार राजेशजी बकाने आता या मतदारसंघात आलेले आहेत। स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, देवळी, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।